हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे मी रात्रीचं जे आहे ते मेहंदी भिजत घातली होती आणि आता मला ती केसांना लावायची होती. त्याचमुळे तुम्ही बघू शकता मी एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये मेहंदी भिजू घातलेली आहे. सध्या उन्हाळा चालू आहे आणि आपण जी मेहंदी भिजत घातलेली आहे ती जास्त फार कडक होणार नाही. त्यामुळे जेव्हाही आपण रात्री भिजत घालत असताना पाणी मात्र खूप व्यवस्थित अंदाजे घेऊन टाकायचं. त्यामध्ये एकदाच घाई करायची नाही, थोडं थोडं करत पाणी त्यामध्ये मेहंदीमध्ये टाकायचं आणि मेहंदी भिजू घालायची. त्यामुळे होतं कसं की एकदम पातळ होत नाही मेहंदी आणि आपली जी मेहंदी आहे ती व्यवस्थित लावण्यात येते. त्यानंतर मी इथे एक लिंबू घेतलेला आहे आणि लावण्याच्या जस्ट 5 मिनिटं आधी हे लिंबू एक कट करून घेतलेला आहे आणि त्या लिंबाचा रस जो आहे तो एका चाळणीने, चहा चाळायची जी चाळणी असते त्यांनी या मेहंदीमध्ये पिळून घ्यायचा. त्यामुळे होतं असं की जो काही मेहंदीचा रंग आहे तो केसांवरती सोडला जातो. त्यामुळे आणि केसांना एक वेगळी चमक येते. त्यामुळे कंपल्सरी जर तुमच्याकडे दही अवेलेबल असेल तर दही टाकू शकता तुम्ही, किंवा मग लिंबू अवेलेबल असेल तर लिंबू देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता याला चांगलं असं मिक्स करून घेते मी, कारण मला आता लगेच ती लावायची होती. कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होती आणि जर जास्त पातळ झाली ना तर त्याचा इश्यू असा होतो की जेव्हा आपण ती केसांना लावतो ना त्यानंतर बॉडी पण आपली हीट जे आहे ते बाहेर फेकते, कारण की मेहंदी तशी थंड असते आणि त्याचमुळे बॉडीमध्ये हीट क्रिएट होते आणि जी काही मेहंदी लावलेली आहे ते पूर्ण चेहऱ्यावरती ओघळण्याची दाट शक्यता असते. त्याचमुळे थोडं कन्सिस्टन्सी व्यवस्थित बघून घ्यायची. पाणी टाकत असताना मेहंदीमध्ये हळूहळू टाकायचं, कुठली घाई गडबड करायची नाही. तर आता इथे मात्र मी मेहंदी स्वतःच लावते. पहिले मला व्हायचं असं की कुणाकडून तरी मला मेहंदी लावून घ्यायची, पण आता जेव्हापासून मला ही टेक्निक माहिती झाली तेव्हापासून मला अजिबात कुणाचीही गरज लागत नाही. तुम्ही बघू शकता माझे केस बऱ्यापैकी लांब आहेत आणि तरी पण मी स्वतः एकटीच जे आहे हाताने मेहंदी लावू शकते. आणि ही मेहंदी कशी लावायची, कोणती टेक्निक वापरायची किंवा कोणती टेक्निक मी वापरून मेहंदी लावते कुणाचीही मदत न घेता याचा देखील मी चॅनलवरती ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला मेहंदी स्वतः लावत असताना काही प्रॉब्लेम होत असेल तुमच्याजवळ किंवा तुम्हाला मेहंदी लावून द्यायला कोणी नसेल अवेलेबल तर तुम्ही ती टेक्निक वापरून बिलकुल मेहंदी स्वतः लावू शकता आणि एकदम परफेक्ट लावू शकता. त्यामुळे चॅनलवरती मी तो देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की चेकआउट करा आणि तो व्हिडिओ कसा झाला आहे हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. तर असं आहे, आज तर सकाळी मी मेहंदी लावायला घेतलीच होती आणि होते असं की बऱ्याच वेळा आपण जेव्हा एकटं असतो ना घरामध्ये किंवा असं काहीतरी काम करत असतो ज्याच्यामध्ये फक्त आपण स्वतः एकटं इन्व्हॉल्व असतो, तर त्यावेळी काय होते की मनामध्ये खूप साऱ्या विचारांचा गोंधळ चालू असतो. अगदी माझ्यासोबत पण तेच होते. असं नाहीच की मेहंदी लावायला घेतली म्हणजे आपण फक्त मेहंदीच लावतो, तर असं नाही. डोक्यामध्ये हजारो विचार चालू असतात आणि तसेच ना माझ्या डोक्यामध्ये आज विचार चालू होते बरं का. आता मी मेहंदी लावायला तर घेतलेली आहे, तर ते कोणते विचार होते ते देखील मी तुम्हाला सांगते. तर काही लोकांबद्दल मला ना म्हणजे असं भरपूर सारे विचार येतात की काही लोक एवढ्या सडनली बदलतात ना. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे खरं सांगते इन डिटेल माझं काही जे काही लाईफ आहे ते तर मी तुमच्यासोबत कधी ना कधी शेअर करेल किंवा मग एका विशिष्ट लेवलला आल्यानंतर नक्कीच शेअर करेल. पण सध्या तरी मी तुम्हाला सांगते की सडनली जे काही चालू आहे लाईफमध्ये तर त्याचं एक असं आहे की एक वेळ अशी होती बरं का की म्हणजे काही लोक न बोलता देखील आमच्या जवळ यायचे आणि इतके म्हणजे तुम्हाला काय सांगू, इतक्या प्रत्येक छोट्या छोट्या कामासाठी असो किंवा मग मोठ्या कामांसाठी तर आपण प्रत्येकाची आठवण काढतोच, त्याचा काही विषयच नाही आहे, पण छोट्या कामासाठी देखील ना आमची आठवण काढल्या जायची. आणि ऑफकोर्स जास्त करून माझ्या वडिलांकडून त्यांची खूप सारे कामे करून घेतली होती त्या लोकांनी, तेव्हा आम्ही म्हणजे आपले होतो बरं का त्यांचे. आणि आज मात्र तेच लोक आम्हाला विचारायलाही तयार नाहीत. असं आहे, पण हरकत नाही, कारण शेवटी कसं असतं माहिती आहे का, कुणाचंच कुणा वाचून अडत नाही. प्रत्येकाला आपापलं आयुष्य जगायचं असतं, आपापल्या गरजा पूर्ण करायच्या असतात आणि प्रत्येकाला स्वतःच्या कर्मासोबत जे आहे ना ते पुढे जायचं असतं. आणि मला या गोष्टीवर कुठलंही ऑब्जेक्शन नाही आहे किंवा काहीच हरकत मी यावरती घेत नाही आहे, कारण शेवटी कसं असतं माहिती आहे का की कदाचित म्हणजे हे बघा कसं असतं की प्रत्येकाची एक वेळ असते, प्रत्येकाच्या एक प्रश्न. आता माझ्या मनामध्ये एवढे सारे प्रश्न आज कायमही आहेत की लोक एवढ्या सडनली कसं काय बदलू शकतात यार. म्हणजे हरकत कोणत्याच गोष्टीबद्दल नाही आहे माहिती आहे का, पण एक आपल्याला जेव्हा आपण बॅकग्राऊंडमध्ये जातो आणि काही गोष्टींचा विचार करायला लागतो की काही लोक आपल्यासोबत कसे वागतात, तर त्या
असं लोकांकडे बघून वाटतं की ही तीच लोकं आहेत का जी आपल्यासोबत खूप चांगली होती, किंवा ही तीच लोकं आहेत का आता ती आपल्यासोबत सडनली सगळं काही बदलून गेलेले आहेत. तर असं आहे. म्हणजे असे बरेच काही प्रश्न मनामध्ये माझ्या कायम येतात. कदाचित कसं असतं माहिती आहे का, की तो त्यांचा खरा स्वभाव असतो म्हणजे बदलण्याचा, बरं का, की जेव्हा गरज असते तेव्हा जवळ यायचं आणि गरज संपली की हळूहळू मग दूर जायचं. आज जे काही लोक दुसऱ्यांसोबत फिरत आहेत, दुसऱ्यांच्या मागे पुढे करत आहेत, त्यामध्ये खरं प्रेम नसतंच, बरं का. म्हणजे हे पण परिस्थितीनुसार बदलणारं आहे आणि परत हे पण एक प्रकारचं नाटकच आहे. म्हणजे जी लोकं तुमच्यासोबत खरी नव्हती ती लोकं आज त्याही लोकांसोबत ज्यांच्यासोबत नाटक करत आहेत किंवा ज्यांच्यासोबत आहेत, तर त्याही लोकांसोबत ते लोकं खरे नाही आहेत, बरं का. हे सगळं एक नाटक चाललेलं आहे. आणि आणि मला आजही हे सगळं करायला जमत नाही. मी जेव्हा कुठल्याही नात्यात असते तेव्हा मी 100% माझा देण्याचा प्रयत्न करते. कुणाचं वाईट होत असेल तर मला त्या गोष्टीचा आनंद होईल असं नाही आहे, किंवा मग कुणाचं चांगलं होत असेल तर ते मला बरं दिसणारं नाही असंही नाही आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, पण काही लोकांचं असं असते की आपल्या नात्याचमध्ये असो की कुणीतरी खूप काहीतरी चांगल्या गोष्टी करत आहेत, कुणाचं काहीतरी चांगलं घडतं आहे, तर ते अजिबात त्यांना चांगलं वाटत नाही. म्हणजे लिटरली त्यांच्या डोळ्यात ह्या गोष्टी खूपतात म्हणायला हरकत नाही. आणि कसं आहे माहिती आहे का, माझं तसं नाही आहे. माझं या सगळ्यांच्या उलट आहे. प्रत्येकाच्या आनंदामध्ये मी मनापासून सहभागी होते. आणि आश्चर्य तेव्हा वाटते मला की म्हणजे काही लोकांना माहिती असतं की हे बदलणारे लोकं आहेत किंवा हे वेळेनुसार वागणारे लोकं आहेत, असं आहे. तर हे सगळा विचाराचा गोंधळ चालू होता. मग पिलूकडे मी जाऊन आले तर पिलू अजूनही झोपून होता. कम्प्लिटली माझी मेहंदी लावून झाली होती आणि तो काही उठला नव्हता. चांगलं ऊन पण डोक्यावरती आलं होतं. पण मी म्हटलं जाऊ दे, आता उन्हाळा चालू आहे, लेकरांना उठून तरी काय करायचं, कारण की एरवी पण झोप होत नाही. सडनली उठायचं आणि बाथरूममध्ये जाऊन लगेच ब्रश वगैरे आंघोळ वगैरे करून यायचं असं असते. त्यामुळे मी काही त्याला उठवलं नाही, निवांत झोपू दिलं. आणि मग त्यानं उठल्याच्यानंतर त्याला भूक लागेल म्हणून स्वयंपाकाचं पण जी काही तयारी आहे ती मी करायला घेतलेली आहे. इथे पीठ मळून घेतलं आहे आणि मटकी आणि सिंपल अशी भेंडीची भाजी आज मला बनवायची होती, तर त्याचमुळे ही तयारी चालली होती. तर असं आहे. तर कुठं होते मी, की काही लोकांना माहिती आहे की हे लोकं बदलणारे आहेत, हे लोकं काही काळापुरतेच आपल्यासोबत आहेत, तरी पण ते लोकं हे चुकीचे आहेत, किंवा मग तरी पण ते लोकं अशा चुकीच्या लोकांना जेव्हा सपोर्ट करतात ना, त्यावेळ वाटतं यार हे काय चाललं आहे काय नेमकं. हे बघा, हरकत कुणालाही कुणाचंही नसतं, कारण की जेव्हा पुढच्या लोकांना आपल्याबद्दल फरक पडत नाही तेव्हा आपल्यालाही काही फारसा असा फरक पडत नाही आणि तो पडलाच नाही पाहिजे. कारण की प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचे आपले कर्म वेगळे आहेत. आणि मी आधी पण सांगलं होतं की प्रत्येकाला आपल्याच कर्मासोबत पुढे जायचं आहे. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की हे बघा, वेळ कधीच सारखी राहत नाही. वेळ बदलत राहते, परिस्थिती बदलत राहते, लोक बदलतात, पण माणसाने आपला स्वभाव मात्र बदलू नये असं मला वाटते. कारण की या जगात तर खरंच काहीच परमनंट नाही आहे. ना माणसं नाही आहेत, ना नाती नाही आहे, ना परिस्थिती नाही आहे. शेवटी कायम फक्त आपलं मन, आपण जी केलेली माणुसकी आहे ना, तीच शेवटी उरते. आणि जेव्हा आपण आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावरती जाऊन पोहोचतो ना, तेव्हा हळूहळू आपल्याला लक्षात येतं की अरे यालाच आयुष्य म्हणतात, हेच आयुष्य आहे. आणि जेव्हा माणसं ओळखायला लागतो ना, तेव्हा आपल्याला आयुष्य खरं समजायला लागतं. आणि नात्याचं खरं रूप जेव्हा आपल्याला देखील दिसायला लागतं ना, तेव्हा वाटतं की हे सगळ्यांसोबतच होतं आहे आणि ह्यालाच आयुष्य म्हणतात. नाती आता मनाने नाही तर फायद्याने जोडली जातात. हे आपल्याला जे काही खरं रूप आहे ना नात्यांचं, ते कळायला लागतं. काम असेल तेव्हाच लोक आपलेपणाने आपलेपण दाखवतात. तोंडावर खूप सारं प्रेम आणि मागे मग तर त्यांचा हिशोब चालूच असतो. आणि आता हसायला येतं या लोकांवरती, आणि विशेष म्हणजे या नात्यांवरती पण देखील, बरं का. आता थोडंसं ऐकायला तिखट वाटत असेल, पण सत्य परिस्थिती हीच आहे की खरे लोक कमी आणि मुखवटे घालणारे लोक जरा जास्त भेटतात आजकाल. म्हणून आता मला असं वाटतं, जे बघा, जेव्हा माझं ज्या नात्यांमध्ये मी असते तेव्हा 100% मी देण्याचा प्रयत्न करते. आणि जेव्हा मला की नाही काही गोष्टी आवडत नाहीत किंवा मग काही गोष्टी मनाला पटत नाहीत किंवा काही गोष्टी माझ्या विचारांच्याही विरोधात जातात, त्यावेळी हे बघा, माझं काहीही कुणाशी भांडण वगैरे करण्याचं आता तरी हे नाही आहे. कारण की एका विशिष्ट वयानंतर आपल्याला ते समजायला लागतं की काय चांगलं आहे, काय
वाईट आहे, आपण कुठे वेळ इन्व्हेस्ट केला पाहिजे, कुठं आपल्याला वेळ न देताच राहिलं पाहिजे. तर असं आहे, म्हणजे ह्या खऱ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला आयुष्याच्या त्या आता कळायला लागतात. फार असं आपण काही तल्लख बुद्धीचे त्यावेळी ते असतो की कुठल्याही गोष्टीवरची लगेच आपण रिस्पॉन्स करायला लागतो. पण हळूहळू ना आयुष्य हे आपल्याला शिकवायला लागतं की आपण कुठं बोललं पाहिजे, कुठं नाही बोललं पाहिजे, किंवा कुठं शांत राहिलं पाहिजे. आणि हे आपण प्रत्येक टप्प्यांवरती आयुष्याच्या प्रत्येक एका विशिष्ट वेळेनंतर आपण जेव्हा म्हणजे म्हणतो ना आपण या टप्प्याहून त्या टप्प्यावर गेल्याच्या नंतर आयुष्याच्या ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. तेव्हाच आपल्यामध्ये काहीतरी म्हणतो ना की एक बदल आपण आपल्या स्वतःमध्ये आणायला पाहिजे. आणि असं आहे. त्याचमुळे ना म्हणून आता मी पण ना म्हणजे खूप काही आयुष्याकडून शिकलेली आहे. आता मी पण बदललेली आहे आणि मला पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडत नाही. आणि अशा ज्या वेळोवेळी बदलणारे लोक असतील, किंवा मग मुखवटे बदलणारे लोक असतील, किंवा मग परिस्थितीनुसार आपली काही जे माणसं आहेत ज्यांच्यासोबत आपण कधी काळी खूप चांगलं राहिलो होतो, पण आता आपली परिस्थिती किंवा आपला फायदा त्या लोकांकडून होत नाही, म्हणून मग आपण आपल्याला ज्यांच्याकडून फायदा होतो ना त्याच सोबत राहायचं आणि त्याच लोकांच्या पुढे पुढे करायचं. अशा लोकांवरती आता तरी मला चक्क हसायला येतं बरं का. कारण की म्हणजे असं आपल्याला कळतं की हे काय चाललं आहे, हे जे काही नाटक चाललेली आहेत ना, जेव्हा ते आपल्याला समजायला लागतात ना त्यावेळी फक्त हसायला येते. आणि असं वाटते की अरे यार किती कमाल आहे या लोकांची. सडनली हे लोक असे आता म्हणतात की तसं तर जीवन हे रंगमंच आहे. प्रत्येकजण आपलं कॅरेक्टर इथं दाखवत आहे. त्याचमुळे वेळोवेळी बदलणारे लोक आहेत, रंग बदलणारे लोक आहेत, हे आता कळायला लागले. त्यांच्यावरती हसायला यायला लागलेलं आहे. एक वेळ होती की त्यावेळी खूप राग यायला लागला होता आणि खूप राग यायचा, पण आता ते होत नाही. आता फक्त हसायला येते बरं का. तर हे आहे आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी चालतात, ज्या काही माझ्या मनामध्ये आज जे काही विचार होते ना ते मी तुमच्यासोबत शेअर केले. की म्हणजे मेहंदी लावत असताना चक्क मला पाऊण तास लागला आणि त्या पाऊण तासामध्ये एवढा सगळ्या विचारांचा पसारा माझ्या डोक्यामध्ये चालू होता. आणि हेच जे छोटे विचार आहेत माझ्या डोक्यामध्ये चाललेले ते आज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आणि या ब्लॉगच्या माध्यमातून बरं का माझ्या ज्या काही भावना आहेत, माझ्या जे काही विचार आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहेत. आणि जर तुम्हालाही हे शब्द कुठेतरी मनाला लागले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय माहिती आहे का की जोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत माझ्या मनातील विचार जे आहेत, माझी लाईफस्टाईल आहे जे मी ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करत आहे तुमच्यापर्यंत, तर हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे बाजूला काळं बटन दिलेलं आहे ते दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल तर त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कारण की तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असणार आहे आणि तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप मोठी ताकद असणार आहे. त्याचमुळे जी काही दिसत जरी असला एक 10-15 मिनटाचा ब्लॉग, तर याच्यामागे चक्क रात्रीपासून मनामध्ये गोंधळ उडलेला असतो की उद्या ब्लॉगमध्ये काय दाखवायचं आणि प्रत्येक गोष्टी बारकाईने शूट करायच्या असतात. तर त्यामुळे ह्या माझ्या मेहनतीला एक सपोर्ट म्हणून तुम्ही नक्कीच एक लाईक आणि एक कमेंट करू शकता. तर त्यानंतर आता इथे जी आहे माझी भेंडीची भाजी वगैरे मला करायची होती आणि त्यासाठीच मी इथे फोडणी द्यायला घेतलेली होती. काही नाही, भेंडी काही असं फार वेगळं केलं नाही आहे मी. आपलं लसूण, हिरवी मिरची आणि लाल मिरची आणि जे काही नाही हिरवी मिरची टाकली मी ना, हिरवी मिरची आणि कांदा हे टाकून छान असं भेंडी यामध्ये परतून घेतलेली आहे. तोपर्यंत पिल्लू मात्र उठला होता आणि ऑलमोस्ट माझा स्वयंपाक पण तयार झाला होता, कारण त्यानं आंघोळ केल्यानंतर मला त्याला जेवायला द्यायचं होतं. आणि आता पिल्लू बऱ्यापैकी स्वतःची कामं करायला लागलेलाच आहे. त्याला सांगितलं की लगेच ब्रश कर, आंघोळ करून घे आणि स्वयंपाक तयार झालेलाच आहे आणि जेवून घे म्हटल्याच्यानंतर तो आंघोळीला गेला होता आणि त्याची आंघोळ होईपर्यंत माझी इकडे भाजी शिजणार होती. त्यानंतर मला इथे ना मटकी पण करायला घ्यायची होती, कारण की रात्रीच त्यांनी मटकी आणली होती आणि ती मटकी मात्र तशीच होती. त्यामुळे मग म्हटलं चला आता ही तशीच राहील, भाजी वगैरे बनवण्यापेक्षा लगेच आपण मटकी बनवायला घ्यावं. म्हणून मी कढईमध्ये तेल वगैरे टाकलं, जिरं मोहरी टाकली, कांदा टोमॅटो वगैरे टाकला आणि त्यानंतर जी काही मटकी आहे ती यामध्ये टाकणार होते. तर हीच तयारी होती. मटकीची भाजी, सिंपल असं जेवण होतं आजचं. आपल्या डेलीमध्ये काही आपण काही असं फार विशेष बनवत नाही, त्यामुळे सिंपल भेंडीची भाजी, मटकीची भाजी आणि चपात्या मला बनवायच्या होत्या.
चपाती मला आज जेवणामध्ये ठेवायची होती. त्यामुळे ही सगळी काही माझी तयारी चालू होती आणि त्यानंतर मला आंघोळ करायची आहे. म्हटलं की चला स्वयंपाक झाल्याच्यानंतर 1-2-3 तास जे आहेत मेहंदीचे तेही माझे पूर्ण होतील आणि मग नंतर मी एकदा मेहंदी धुतल्याच्यानंतर दिवसभर निवांत राहू शकते. त्यामुळे मेहंदी जरी लावलेली असेल केसांवर तरी कंपल्सरी आहे आपल्याला. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की आपल्या स्त्रियांना नाहीच बसणं शक्य. हातात कुठलं ना कुठलं काम असावंच लागतं, तेव्हा सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित मेंटेन राहतात. त्याचमुळे इथे जे आहे ते मी मस्तपैकी फोडणी तयार करून घेतलेली आहे मटकीची आणि नॉर्मल लसूण, कांदा, टमाटर वगैरे टाकलं, त्यावरती मीठ टाकलं आणि मीठ टाकल्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का, की जे काही टमाटर वगैरे आपण टाकलेले आहेत ते लवकर मॅश होतात. त्यामुळे ही मस्त टीप आहे. तर असं आहे. आणि जे काही मॅश न झालेले टमाटे आहेत ते मी उलटण्याच्या साहाय्याने फोडून घेतले. त्यानंतर जी काही मटकी आहे ती छान खळखळून धुवून घेतली आणि मटकी पण दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवली. आता भेंडीची भाजी तयार झालेली आहे, माझी मटकी पण इकडे तयार झालेली आहे आणि त्यानंतर मी चपाती बनवायला घेतलेली आहे. तर असं आहे. आता पिलूचे पप्पा पण बाहेर गेले होते, ते लगेच येणार होते जेवायला. त्याचमुळे मग माझं हे सगळं काही पटपट आवरणं चालू होतं, कारण की एक चपाती जरी मी केली असती तरी पिलूला वाढून दिले असते. पण म्हटलं की आता सगळा स्वयंपाक करून घ्यावा, कारण की एकदा मग किचनमधून बाहेर निघल्याच्यानंतर परत यावं वाटत नाही. त्यातल्या त्यात केसांवरती इतकी मेहंदी लावली होती, डोक्यावरती एक ओझंच आहे असं वाटते. आणि ज्या दिवशी आपण केसांवरची मेहंदी म्हणजे केसाला मेहंदी लावलं ना, खूप मोठं काम झालं असं वाटते. त्यानंतर केसावरची मेहंदी जेव्हा आपण धुतो त्यावेळी ती खूप रिलॅक्स फील होते आणि छान वाटतं. त्याचमुळे म्हटलं की आता कुठलीही कामं ठेवायची नाही, आंघोळीच्या आधी ही सगळी कामं करायला मी त्याच्यासाठीच घेतली होती. आता तवा चांगला गरम झालेला आहे आणि इकडे माझ्या चपात्या पण बनवणं चालूच आहे. तर ही जे जुने गहू आहेत लास्ट इयरचे आमच्याकडे, तर त्याचंच जे पीठ आहे ते दळून ठेवलं होतं आणि त्याच्या चपात्या इतक्या सुंदर होत आहेत. आता तसे नवीन गहू पण आलेले आहेत, पण अजून ते राबले नाहीत. म्हटलं 2-3 महिन्यानंतर आपण जर त्याची चपाती केली तर चांगलं होईल. आणि जे काही पहिलेचे गहू आहेत ते संपून टाकलं तर मग आपल्याला पण म्हणजे ते गहू किती दिवस ठेवायचे ना. मग त्याचमुळे जे गहू आहे जुना तोच मी इथे दळून आणला होता यावेळी. आणि चपात्या बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट होत आहेत आणि फुगत आहेत देखील. तर कसं आहे, तर इथे मी चपाती पण बनवून घेते आणि इकडे तोपर्यंत मटकी जी आहे ती माझी शिजली का हे पण बघणं चालू होतं. 1-2 वाफ काढल्यानंतर मटकी लवकर शिजून जाते आणि इकडे चपात्या पण माझ्या चालू होत्या. तर तुम्ही बघू शकता छान अशा चपात्या मी इथे करत आहे. एकदम सॉफ्ट चपात्या होतात. आणि उन्हाळ्याचं काय होतं माहिती आहे की लवकर चपाती कडक होती, त्यामुळे जी चपातीतली हवा आहे ती मी व्यवस्थित काढून घेते आणि त्यानंतरच जेवढी लागतात चपात्या तेवढ्या ताटामध्ये वाढून घेते आणि हाताच्या साह्याने असं मी करून ठेवते की त्यातली जी वाफ आहे ना चपातीतली ती निघून गेल्यानंतर चपाती अशी सॉफ्ट राहते, कितीही वेळ राहते बरं का. जर तुम्ही डब्यात नाही ठेवली तरी दुरडीतही ती सॉफ्ट राहते. पण जेवढ्या लागतात तेवढ्या चपात्या मी दुरडीमध्ये ठेवते आणि एकदा जेवण झाल्याच्यानंतर ज्या काही बाकीच्या चपात्या आहेत त्या मी पोळी डब्यामध्ये काढून ठेवते. तर अशाच प्रकारे आजचा माझा हा जो साधा स्वयंपाक होता तो पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि केसांना मेहंदी लावलेली आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मेहंदी लावण्याचा व्लॉग मी तुम्हाला परत सांगते की व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा, खूप चांगला व्हिडिओ आहे आणि कुणाचीही मदत न घेता तुम्हीही देखील आता स्वतः मेहंदी लावू शकता केसांना. आणि मेहंदी लावण्याचे खूप सारे असे फायदे देखील आहेत. आता हे काही मी सांगत बसत नाही, कारण की मेहंदी लावण्याचे जे काही फायदे आहेत ते ऑलमोस्ट सगळ्यांना आता माहीतच आहे. त्यानंतर चपात्या पण मस्त फुगल्यात, पण एवढ्या आज फुगल्या नाहीत, कारण चपात्याला माहिती असते की काय माहिती नाही मला माझ्या, की चपातीला आणि भाकरीला कळतं बहुतेक की कॅमेरा चालू आहे आणि आपल्याला जास्त फुगायचं नाही आहे. त्याचमुळे त्या ज्या आहेत त्या लिमिटेड फुगत होत्या. एरवी जेव्हा कॅमेरा ऑफ असतो किंवा विदाऊट कॅमेराचा माझा स्वयंपाक चालत असतो त्यावेळी मात्र चपात्या मस्त फुगतात. असो, तर हा असा माझा आजचा साधा व्लॉग होता. माझे छान छान असे साधे व्लॉग तुमच्यासोबत मी प्रत्येक शेअरच करत राहील. आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छानशी कमेंट करा. आणि आजचा असा जो साधा व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. आणि जो काही स्वयंपाक आहे तो माझा आता ऑलमोस्ट झालेला आहे. पिलूचे पप्पा वगैरे आता आले होते आणि पिल्लूला आणि पिलूच्या पप्पाला दोघांनाही मला चपाती आणि भाजी वगैरे वाढून द्यायची होती. तर तुम्ही बघू शकता इथे 7-8 चपात्या माझ्या इथे तयार झालेल्या आहेत आणि सगळ्या सॉफ्ट झालेल्या आहेत, कारण चपाती झाल्याच्यानंतर मी त्यातली जी हवा आहे ती काढून घेतली. आणि हे बघा आमच्या सगळ्यांसाठी पिल्लूसाठी आणि पिलूच्या पप्पांसाठी इथे ताट तयार करून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.